यवतमाळ जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे आणि त्यातच अतिवृष्टी झाल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक गावांचे संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या पुसद तालुक्यातील वरसद या नाल्याजवळ आहे। इथं माणिकडोह आणि कारला हे गाव आहे। या दोन्ही गावाचा संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणातनी लोक अडकल्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केली जाते। आपण बाजूला जर बघितलं तर संपूर्ण शेती पाण्याखालता आलेली आहे। घरामध्ये पाणी शिरलेले आहे। अनेक ठिकाणी लोकांना घरातून सुरक्षित बाहेर काढण्याचं देखील काम सुरू आहे। मात्र अनेक हजारो लोक 3 गावांमध्ये अडकल्याची भीती जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या नाल्याला पूर आल्यामुळे जवळपास 4 ते 5 गावांना घेरा टाकल्यामुळे लोकांच्या सध्या त्या ठिकाणी पुरामध्ये अडकलेले आहे। त्यातच हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखालता आल्यामुळे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।